नमस्कार, मी शाहिद खेरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका अगदी जवळ आलेल्या आहेत। 7 तारखेला मतदान आहे, 9 तारखेला निकाल आहे। प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रचाराची आता रणधुमाळी पाहायला मिळते। प्रचाराचा जोर जो आहे तो वाढत चाललेला आहे। प्रत्येक उमेदवाराकडे असणारा प्रत्येक वेळ आहे, आपल्याकडे असणाऱ्या वेळेचा उपयोग करून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचणं, त्यांच्याशी आपला विचार मांडणं आणि त्यांची मतं जी आहेत ते आपल्या पदरात पाडून घेणं, यासाठी प्रचंड मेहनत परिश्रम प्रत्येक कार्यकर्ता करत आहे। आणि आज आपण उमरोली जिल्हा परिषद गटामध्ये आहोत आणि या जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं अर्थात घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढणारे निलेश चव्हाण आपल्याबरोबर आहेत। निलेश चव्हाण यांची ओळख खरं पाहायला गेलं तर पालखी नृत्य या क्षेत्रातून त्यांची ओळख आपल्याला अख्ख्या महाराष्ट्राला आहे। अगदी या गावचं प्रतिनिधित्व त्यांनी दिल्लीपर्यंत केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं पालखी नृत्य असेल किंवा या गावचं सरपंच पद भूषवणं असेल, अशा विविध क्षेत्रांमध्ये ते कार्यरत असताना आज पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये अर्थात जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते उतरलेले आहेत। नेमक्या कोणत्या भावना आहेत, त्यांच्या लोकांचा प्रतिसाद कसा आहे आणि कोणत्या मुद्द्यांवरती ते निवडणूक लढत आहेत, या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधूया। आपल्याबरोबर आहेत निलेश चव्हाण। निलेश साहेब, तुमचं स्वागत आहे। नमस्कार। आपण खरं तर जिल्हा परिषद एका मोठ्या निवडणुकीला सामोरे जात आहात। आपल्या गळ्यामध्ये घड्याळ चिन्ह आहे आणि खरं तर आपण लोकांमध्ये आता फिरत आहात। यापूर्वी आपण एक कलाकार म्हणून फिरताय, आपण सरपंच पद देखील भूषवलेलं आहे। मात्र आपण आता नव्याने एका वेगळ्या भूमिकेमध्ये किंवा एका नव्या रिंगणामध्ये उतरलेला आहात। कसा लोकांचा प्रतिसाद आहे? प्रतिसाद तर खरंच उत्तमच आहे, कारण मी ह्या घराघरात पोचलेल्या प्रत्येकाचा जनसंपर्क जो माझ्या बरोबर आहे तो एवढा आहे की निलेश चव्हाण हे एक वेगळंच लोकांच्या समोर उभं राहिलेलं आहे। आणि त्याचाच लोकांनी म्हटलं की जर निलेश चव्हाण असा माणूस जर आमच्या ह्या सामाजिक कामासाठी जर पुढे येतोय तर त्याला आम्ही सर्वांनी साथ देऊया आणि त्याला ह्या उमेदवारी म्हणून जी दिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं, तर त्याचं चीज होऊन त्याला निवडून देऊया असं सर्वांचं मत अगदी आहे। तुम्ही आता लोकांशी पोहोचताय, लोकांशी संवाद साधताय, लोकांच्या या मतदारसंघातले काही नवीन प्रश्न असतील किंवा तुमच्या मनामध्ये कोणत्या तरी एक संकल्पना असतील, तुमचा एक वेगळा जाहीरनामा असेल, कोणते मुद्दे तुमच्या डोळ्यासमोर आहेत, कोणते प्रश्न असे आहेत की आपले ते सोडवावे लागतील? मुद्दा म्हणजे असा आहे की विकास हा मुद्दा घेऊन जरी गेलो तरी पहिल्यांदा एक गोष्ट अशी आहे की आपण जे काम केलं, सरपंच ह्याच्यासाठी सुद्धा काम केलं, ते ग्राउंड लेवलनी काम करत बसलो की कधी पदाचा किंवा कुठल्याही याचा काय आपण म्हणजे मी मोठा माणूस आहे म्हणून मी काहीतरी काय केलं नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे विकास करताना सगळेच विकास आले की रस्ते आले, पाणी आलं म्हणजे विकास झाला असं नाही, पण काही मूलभूत गोष्टी अशा आहेत की त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी काम करायला पाहिजे, हे ध्येय ठेवलं। आणि ते ध्येय ठेवताना त्यात कृषी असेल किंवा शेतकरी, हा जो इथला जो वर्ग आहे, हा जो शेतकरी वर्ग आहे, तो शेतकरी वर्ग आपल्या शेतीसाठी आणि ह्याच्यासाठी किती जास्तीत जास्त काबाड कष्ट करतो, पण त्याला आपण कुठल्याही शासकीय कुठल्याही हे अनुदान देण्यासाठी किंवा त्यांच्या काही समस्या असेल त्या सोडवण्यासाठी आपण काम करावं। त्याचबरोबर सुद्धा माझं काम करताना एक दुसरं आणखीन एक आहे की आजचा जे नवीन तरुण जे वर्ग आहे तो ह्याच्या माध्यमातून स्वतःची प्रकृती आणि स्वतःचं स्वास्थ्य बळकट करण्यासाठी काहीतरी त्यांना देणं गरजेचं आहे। तर त्यासाठी मी माझं एक वचननाम्यामध्ये म्हणून मी एक हे केलं आहे की मला त्यांच्यासाठी एक चांगलं असं एक व्यायामशाळेचं एक मुद्दा मी घेऊन हा लोकांपर्यंत पोहोचतोय। तर नंतर सुद्धा आपल्या ह्या जिल्हा परिषद गटामध्ये शेतकरी आहेत, पण शेतीसाठी ह्यासाठी त्यांना जी पूरक अशी दूध व्यवस्था संकल्पनाच्या संदर्भात सुद्धा अशा काही गोष्टी आहेत की जेणेकरून दूध व्यवसाय म्हणजे शेतीपूरक व्यवसाय म्हणून जर दूध ह्याच्याकडे जर आपण बघितलं तर त्यासाठी पाहिजे तसा इथं असं काही हे मिळत नाही आहे। तर इथे म्हणजे दवाखाने आहेत पण ते आता पूर्ण कोलमडलेले, पूर्ण ढासळून गेलेले आहेत। मग जर दवाखाने आहेत पण ते पूर्ण ढासळलेले आहेत तर त्याच्यात तो दवाखान्यात डॉक्टर येणारच कुठून? डॉक्टरांची पण तिथं कमतरता आहे। त्यामुळे लोकांना आता काय होतं की परत प्रायव्हेट कोणतरी आणून डॉक्टर आणून ती सगळी त्या पशुची सगळी जोपासना करावी लागते
आणि तो हातभार एवढा वाढत जातो. त्यामुळे शेतीकडे वळताना लोकांना जर आता विचार करतो, मग शेतीपूरक व्यवसाय करताना सुद्धा लोकांना विचार करावा लागतो. तो एक माझा मुद्दा असेल की जिल्हा परिषद गटामध्ये ह्या शेतीसाठी आणि लोकांच्या शेतीपूरक व्यवसायासाठी दुग्ध व्यवसाय असतील आणि त्या दुग्ध व्यवसायासाठी नाही म्हणत जनावरांचा जोपासना आणि त्यांची औषधोपचारासाठी हे करावी, म्हणून तो एक माझा मुद्दा हा एक विषय असणार आहे. त्याचपूर्वी आता तुम्ही हे गोष्ट बघितलेली आहेत की मी आज तगायत ही पालखी म्हणजे लोककला आज कोकणात नमन किंवा जाखडी नृत्य हे एवढं ह्याच्यात आलं आहे, पण त्याला पण राजाश्री मिळताना सुद्धा लोकांना त्या कलाकारांना त्रास होतोय. मग मी आज म्हणतो की आज माझी कोकणातली जी पालखीची जी कला आहे ती का मी प्रयत्न केला आहे की ती दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचा. मी मुंबईपासून सगळे बरेच असे प्रोग्राम ह्या पालखी नृत्यातून जाऊन करण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्या कलाकारांना कुठेतरी राजाश्रय मिळावा म्हणून मी त्याचा प्रयत्न करणार आहे की जेणेकरून जसं नमन आणि भारुड आज कर्नाटकाची जे हे सगळे आहे त्यांना राजाश्रय मिळालं, मग आमच्या कोकणातल्या जे कलाकार आहेत त्यांना का नाही राजाश्रय मिळत आहे. मग त्यासाठी मला पण थोडंसं मी इथून सुरुवात करणार आहे. मी असं म्हणत नाही की तुम्ही जिल्हा परिषद येतात आणि तुम्ही आमदारकीच्या आणि ह्याच्या, पण मी सुरुवात जी केले आज 1995 पासून मी ह्या पालखी नृत्यामध्ये मी हे करतोय, सहभाग घेतलाय. तर त्यामुळं मला पण वाटलं की काहीतरी कलाकारांसाठी काहीतरी करायला पाहिजे. त्याच एक माझा तो एक आणखीन एक मूळ मुद्दा आहे. आणखीन एक आहे, मी दुसरा एक व्यवसाय म्हटलं माझा एक मुद्दा असेल तो म्हणजे असा आहे की बहुजन समाज त्यात बौद्ध असतील, बौद्ध बांधव असतील किंवा अल्पसंख्याक असतील, अशा लोकांसाठी सुद्धा मला काम करायला आवडेल. आणि मी आजपर्यंत खरंच मी आमच्या ह्या 2-3 वाड्या आहेत बौद्ध समाजाच्या की त्याच्यासाठी एवढा प्रयत्न केला आहे की जेणेकरून तिथे त्यांच्या ज्या काही सुविधा असेल, म्हणजे त्यांचं समाज मंदिर असेल, त्यांच्या पाण्याच्या व्यवस्था असेल, वेळ आली तर मी एवढा मोठा काही नेता नाही किंवा एवढा मोठा मी आर्थिक पाठबळ नसलं तरी मी माझ्या बौद्ध समाजासाठी मी 2-4 गोष्टी माझ्या स्वखर्चाने सुद्धा केलेल्या आहेत की त्यांची पाण्याची व्यवस्थाची एक गोष्ट होती, त्यांचं समाज मंदिर ते गळतीला आलं होतं त्याच्या संदर्भात पण असेल ते पण मी त्यामुळे मला आवड आहे ती त्या समाजाच्या काही जे बहुजन समाज जे आहे त्यांच्यासाठी, त्यामुळं त्यांचं सुद्धा काम करण्यासाठी मी ह्या कारण आमच्या चिवेली गाव असेल किंवा वाघिवरं गाव असेल, ह्या 2 गावामध्ये आमचे मोहल्ले जे आहेत त्यांचं सुद्धा मी काम करण्यासाठी त्यांना पण कुठेतरी त्यांच्या शासनाच्या माध्यमातून त्यांना पण कुठल्या तरी योजनांचं आणखी असं काम करून त्यांचं पण म्हणजे जे कसे सबळ होतील ह्याचं पण मी नियोजन करणार आहे. आपल्या मनात खूप काही भावना असतील, फार काही संकल्पना असतील, त्या काही सगळ्या शब्दामध्ये मांडता येणार नाहीत. मात्र आपण एकंदरीत आढावा घेतलात, आपण सरपंच होतात त्यामुळे तुम्हाला कदाचित तिथल्या प्रशासकीय माहिती सुद्धा असेल आणि त्याचा फायदा तुम्हाला होईलच. मात्र आत्ता तुम्ही जर म्हणायला गेलात तर आपण राष्ट्रवादी गटातून किंवा राष्ट्रवादी पक्षातून आपण निवडणूक लढत आहात, ज्याचं नेतृत्व अवघ्या महाराष्ट्राला परिचित असणारे किंवा आपले उपमुख्यमंत्री राहिलेत, अर्थमंत्री राहिलेले अजितदादा यांचं नुकतंच दुःखद निधन झालं आणि आपण आता त्यांचंच चिन्ह घेऊन आज मतदारांपर्यंत पोहोचताय. कसा त्याचा परिणाम होईल? खरंच म्हणजे एक असं हृदयाला हे करणारे अशी एक ती घटना घडली आहे आणि आजचं दादांचं हे जे कर्तृत्व आहे ते खरंच कोणीही आज महाराष्ट्र तरी नक्कीच विसरणार नाही. त्यांची शासनावर असणारी पकड आणि शासनावर आणि त्यांची शिस्तबद्धता हे जर पाहायला गेलं तर आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता खरंच त्यांच्या ह्या गोष्टीला की एवढं त्यांच्यापर्यंत पोचवतं, पण त्यांचं जे कार्य आहे त्याच्यासाठी आम्ही थोडीसं एक खारीचा वाटा पण नाही म्हणत, पण अगदी क्षुल्लक असं त्यांच्यासाठी ते प्रयत्न करणार आहोत की त्यांनी जी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवून ज्या शासनाच्या ज्या काय योजना आहेत त्या पोचवण्यासाठी एवढा प्रयत्न केला. पण आमच्यावर खरंच म्हणजे मोठा आघात झाला की ज्या दिवशी ही घटना घडली आणि त्यावेळेला जे आम्हाला समजलं तर आम्ही एवढं हतबल झालो की दादांसारखं नेतृत्व आमच्या जर हे केलं आणि आम्ही पूर्ण हरपून करून गेलो की नाही, आम्ही असं आम्हाला वाटलं की आता आम्ही पूर्ण संपलो. पण
असं आता मला वाटायला लागलं की दादांना आदरांजली जर द्यायची असेल, श्रद्धांजली जर द्यायची असेल, तर आता मला त्याच्या श्रद्धांजलीसाठी आम्हाला जोरात आणखीन काम करून त्यांचं जे काय पुढचे जे काय स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी आम्ही ते प्रयत्न करू. त्यासाठी माझ्यासमोर असणारे माझे संपूर्ण ह्या जिल्हा परिषद गटातले प्रमुख म्हणजे नंदू थरवळ असतील, प्रकाश शेठ साळवी असतील, नंदू सावंत असतील, आमचे अशोक भाऊ चव्हाण असतील, त्यात परत कातकर महेशजी कातकर असतील, असे बरेच स्वप्नील मुंडेकर असतील, असे बरेच हे आहेत कार्यकर्ते की नाही, जर अजितदादांना जर श्रद्धांजली द्यायची असेल तर आपण अगदी तळागाळात जाऊन त्यांचा जो विचार आचार हे त्यांच्यापर्यंत पोचवायला पाहिजे. आणि श्रद्धांजली जर द्यायची असेल तर ह्याच खऱ्या अर्थानं आपण त्यांना श्रद्धांजली देऊ. आणि लोकही सुद्धा मला असं म्हणतात की नाही, निलेश चव्हाण हा जर व्यक्तिमत्व पण चांगला आहे, हा निष्कलंक आहे आणि हा उमेदीचा आज निष्ठावंत पण आहे. कारण मी काँग्रेसपासून हे सगळं काम करताना आज तगायत कुठल्याही पक्षात मध्ये इकडच्या तिकडे आम्ही उड्या मारलेल्या, आम्ही जागेवर इथं राहिलो. आणि म्हणूनच आम्हाला पक्षानं सुद्धा कुठेतरी पाठिंबा दिला की नाही, हा असा जर कार्यकर्ता जर वरती येत असेल तर त्याला आपण पाठिंबा द्यायला पाहिजे, त्याला ती तिकीट, त्यामुळे ती तिकीट मला दिली. आणि त्या तिकीट दिलं त्यांचं मी हे करून मी काम करून मी विजय होऊन त्यांना श्रद्धांजली पण अजितदादांना पण देणार आहे. आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी पण तसंच सांगितलं की आपल्याला जर श्रद्धांजली द्यायची असेल तर अजितदादांना हीच मोठी श्रद्धांजली होईल की निलेश चव्हाण हे ह्या जिल्हा परिषद उमरोली जिल्हा परिषद गटातून प्रचंड मताने निवडून द्या, हीच त्यांची श्रद्धांजली त्यांना ही होईल. सरते शेवटी आपण मतदारांना काय विनंती कराल, काय आवाहन कराल? मी खरंच माझ्या मतदारांना, बंधू भगिनींना मी विनंती करतो, हात जोडून नम्रतेने विनंती करतो की एक आमचा नेता हरवलाय, पण त्याला आदरांजली द्यायचं असेल तर तुम्ही माझ्याबरोबर आहातच, पण अजून तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो की तुम्ही मला त्याला श्रद्धांजली म्हणून मला मतदान करून मला भरघोस मताने निवडून द्यावी, असे मी आपल्या मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो. धन्यवाद. तरी होते निलेश चव्हाण, ज्यांनी काही भावनिक शब्द देखील वापरले, दादांची आठवण, दादांना श्रद्धांजली, आणि त्याचबरोबर त्यांच्या समोर असणाऱ्या विकासाच्या संकल्पना, इथल्या मतदारसंघातील बहुजन समाज, अल्पसंख्याक समाज या सगळ्यांना एकत्रित घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे अशा पद्धतीचा मानस त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. तरुणांसाठी काय करायचं आहे, शेतकऱ्यांसाठी काय करायचं आहे, हे सुद्धा त्यांनी आपल्या त्या जाहीरनाम्यामध्ये, वचननाम्यामध्ये दिलेलं आहे. अशा पद्धतीनं एक ध्येय घेऊन निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत. त्यांच्या समोर सुद्धा उमेदवार असतील, त्यांची सुद्धा काही वचननामे, जाहीरनामे असतील. त्यामुळं निवडणूक म्हटली की या सगळ्या गोष्टी होत असतात. मात्र सरतेशेवटी निकाल जो असतो तो सगळा मतदारांच्या हातामध्ये असतो. तर मतदार नेमकं कोणत्या पद्धतीनं मतदान करतात, कोणाच्या पदरात मतदान टाकतात, कोणाच्या बाजूनं कल लागतो आणि 9 तारखेचा गुलाल जो आहे तो कोणाच्या बाजूने उधळतो हे पाहण्यासारखं असेल. तोच आपण संवाद साधलात. आपल्या मनापासून आभार. आपल्याला लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद.